करावं असे मी पप्या जोशी यांना विनंती करतो. शाल श्रीफळनी पुष्प देऊन सन्मानित करतायत पप्या जोशी, आमचे मित्र सन्मान्य प्रमोदजी कोळंबे. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो अमर भारत टासुरे विरुद्ध शिवसाई वडण. दापोली तालुक्यातील दोन्ही नावाजलेले संघ आज आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश कांगणे असेल, दीप्तेश गुजर असेल, त्याचप्रमाणे जर आपण अमर भारत टासुरे संघाचा विचार करतोय तर आज आपल्याला अफ्फा काईनरकर, सिद्धार्थ कामेरकर, त्याचप्रमाणे प्रथमेश लाले देखील आज आपल्याला अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच चढाईचा भार व्हायला जातो तो शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून दीप्तेश गुजर आदरणीय नंबर असे परिधान केलेला चढाई पण तो चढाईचा भार वाहतोय अमर भारत टासुरे संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. हॅलो, या आजच्या या स्पर्धांसाठी बोरंडी वडापचे आमचे मित्र मासूम ऐनरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. मासूमजी ऐनरकर सर चालू करा. नक्कीच मासूमजींचं देखील क्रीडामध्ये आगमन होत आहे. तिसऱ्या चढाईची इशारा होते. दापोली तालुक्यातील जिथे जिथे कबड्डी स्पर्धा असतील तिथे आवर्जून उपस्थिती दर्शवणारे मासूमजी ऐनरकर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दापोली तालुक्यातील कबड्डी प्रेमी म्हणून ज्याची ख्याती आहे ते मासूमजी ऐनरकर व्यासपीठावरती आमंत्रित आहात. आपण देखील विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान यावेळेला पकड होते ती शिवसाई वडण संघाच्या चढाई आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. पण जर तिसऱ्या चढाईचा इशारा देत आहेत तो अमर भारत टासुरे संघाच्या चढाईपटूला 10 नंबरची असे परिधान केला. चढाईपटू चढाईचा भार वाहतोय शिवसाई वडण संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते आहे आणि यावेळेला मात्र सुपर रेड आपल्याला पाहायला मिळाली. अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून एका चढाईमध्ये तब्बल 4 गुणांची कमाई केली गेली. प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय दीप्तेश गुजर. नक्कीच दीप्तेशच्या माध्यमातून निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते आणि यावेळेला मात्र साखळी पद्धतीमध्ये पकड केली जाते अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून आणि दीप्तेशला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय अफ्फा ऐनरकर. यावेळेला एका गुणाची यशस्वी कमाई पण मासूमभाई ऐनरकर यांचा सन्मान गणेश आगरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर चालू करा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून प्रथमेश कांगणे. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 7 खेळाडूंचं चित्ररक्षण प्रथमेशच्या दृष्टीस पडतंय. अतिशय शांत आणि संयमी खेळी आजमावणारा अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, पण त्याच वेळेला अतिशय शिस्तप्रिय असा खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे असा प्रथमेश कांगणे. रिक्षा चालक पालक व्यावसायिक संघटना यांच्या आयोजनानं आपल्याला हा आजचा
कबड्डी सामन्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना आपण अनुभवतोय तो अमर भरत टावसुरे विरुद्ध शिवसाई म्हणा अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये. अफाक ऐनरकर 777 नंबरची रस्सी प्रदान केलेला हा खेळाडू एका यशस्वी गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो प्रथमेश कांगणे. प्रथमेश कांगणे यावेळेला नक्कीच जबाबदारी फार मोठी आहे. एकंदरीत शिवसाई वडण संघाचा विचार करता जर आपण शिवसाई वडण संघाचा विचार करतो तर 2 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर अमर भरत टावसुरे तब्बल 11 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय. तब्बल 9 गुणांची आघाडी पाहायला मिळते ती अमर भरत टावसुरे संघाकडे. आणि एका गुणाची कमाई करून अफाक ऐनरकर यावेळेला आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. तिसऱ्या चढाईची इशारा झालेली आहे. डू ऑर डायरेक्ट. नक्कीच रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. लॉबीचा वापर केला गेला आणि पंचांची शिट्टी वाजली नव्हती. नक्कीच एका खेळाडूला स्पर्श करून आपल्या कोर्टमध्ये शिवसाई वडण संघाचा खेळाडू परतला, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. दापोलीचा बाहुबली अशी ज्याची ख्याती आहे, आपल्या अनुभवाच्या आणि ताकदीच्या जोरावरती कधीही खेळाची बाजी पलटवू शकणारा अफाक ऐनरकर चढाईचा मारवाताना पाहायला मिळतोय. निदानरिषा यशस्वीरित्या पार केली जाते. 6 खेळाडूंचं चित्रक्षण दृष्टी स्पर्धा आहे. अफाक रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो प्रथमेश कांगणे. रोहित चोगलेला बाद केल्याचा दावा केला गेला. अर्थातच रोहित चोगलेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतं. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफाक ऐनरकर. एक गुण किती महत्वाचा असतो हे प्रथमेश कांगणेला माहीत आहे, त्याच्यामुळे नक्कीच महत्वपूर्ण एक गुणाची कमाई करून आपल्याला संघाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय तो प्रथमेश कांगणेच्या माध्यमातून. त्याच वेळेला अफाककडून लॉबीचा वापर केला जातो आणि पंचांची शिट्टी वाजत नाहीये. अर्थातच समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेलाय. बघूया कोणत्या खेळाडूला स्पर्श केलाय. नक्कीच 1 गुणाची भर पडते ते अमर भरत टावसुरे संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज व्हावं लागतं. 1 नंबर स्पर्धा केलेला शिवसाई वडण संघाच्या चढाईपट्टूला. समोर 6 खेळाडूचं क्षेत्ररक्षण. रोहितला आपण अजून सुद्धा बॅकलाईनच्या बाहेर बसलेलं पाहायला मिळतो. आपला रोहित नक्कीच वेळेचा परिपूर्णपणे वापर करून शिवसाई वडण संघाचा चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. चालू सामन्याचं गुणफलक एकंदरीत आपण पाहतोय शिवसाई वडण 4 गुणांवरती तर अमर भरत टावसुरे 13 गुणांवरती. अफाक ऐनरकर बोनस गुण मिळवण्याचा अफाकचा प्रयत्न. बघूया बोनस गुण मिळवण्यात यश येत आहे का. अर्थातच एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आणि अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय शिवसाई वडण संघाचा प्रथमेश कांगणे. प्रथमेश कांगणे पुन्हा एकदा एक गुण किती महत्वाचा असतो हे माहिती आहे प्रथमेशला. राईचा पर्वत करण्यामध्ये यशस्वी ठरेल का प्रथमेश कांगणे. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय अफाक ऐनरकर. दापोलीचा बाहुबली अशी याची ख्याती आहे तो अफाक ऐनरकर शिवसाई वडण संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं प्रतिनिधित्व करत आपली खेळी सजवली जाते. नक्कीच ज्याप्रमाणे अफाकचा अनुभव आहे, अफाकची खेळी आहे, एका गुणाची कमाई करून तो आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी यावेळेला मात्र जर आपण विचार करतोय तर प्रथमेश कांगणे थोडासा विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण एकंदरीत समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण देखील ऑन आहे, पण कोणतीही जोखीम पत्कारली जात नाहीये. शिवसाई वडण संघाचा हा चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतोय. पण जर आपण अमर भरत टावसुरे संघाचा विचार करतोय तर आज आपल्याला रोहित अफाक वारंवार चढाई करताना पाहायला मिळतोय. नक्कीच अफाक आपल्या संघाची धुरा आपल्याला सांभाळताना पाहायला मिळतोय. संघाचा भार आपल्या खांद्यावरती झेपावतोय तो अफाक ऐनरकर. आणि यावेळेला मात्र अफाकला यशस्वी पकड होतीये. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल अफाकला. यशस्वी सांघिक पकडीचा नमुना दाखवून दिला तो शिवसाई वडण संघाने आणि बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय अफाकला. नक्कीच प्रत्युत्तरासाठी सज्ज व्हावं लागतंय ते शिवसाई वडण संघाच्या चढाईपट्टूला. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. अफाक बॅकलाईनच्या बाहेर आहे.
चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा नजर फिरकावूया. शिवसाई वणद 6 गुण तर अमर भारत टाळसुरे 15 गुण. थोडी समयानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होते आणि अमर भारत टाळसुरे संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू चढाईचा मार्ग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बोनस गुण देखील मिळू शकतो. कोणती जोखीम स्वीकारली जात नाही. एकंदरीत संघाची आघाडी पाहता आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. डुअल डायरेक्ट वरण संघाची आणि पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. शिवसाई वणांचा प्रथमेश कांगणे अतिशय शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन करणारा प्रथमेश यावेळेला बघूया रिकाम्या हाताने मागे फिरलाय. नक्कीच प्रथमेशला माहिती आहे की ज्याप्रमाणे आपण शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन करू शकू, जेवढा पेशन्स ठेवू शकू, नक्कीच तेवढा आपण या सामन्यामध्ये आपला बहारदार खेळाचं प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरू शकतो. प्रत्युत्तरासाठी बऱ्याच वेळानंतर आपल्याला रोहित चोगले चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो आणि यावेळेला मात्र दिप्तेश गुजर यशस्वी होल्ड केलं गेलं. दिप्तेश गुजरच्या माध्यमातून रोहित चोगले नक्कीच पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल रोहितला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा समोर 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज होतोय तो प्रथमेश कांगणे, ज्याने दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. असं प्रथमेश यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण निदादरेषा यशस्वीरित्या पार केली गेली. बोनस गुण ऑन नव्हता. नक्कीच खोलवर चढाई करावी लागली होती याची जाणीव होती प्रथमेशला. रिकाम्या हाताने मागे फिरला आणि चढाईचं आव्हान दिलं गेलं ते अफाक अर्थात दापोलीचा बाहुबली असणारा अफाक ऐनरकरला. अफाक निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. दिप्तेश गुजरला टिपण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला मात्र प्रथमेश कांगणे समोर येऊन उभा ठाकला आणि अफाक ऐनरकर जागेवरतीच थांबवलं गेलं अफाक नावाच्या वादळाला आणि एका गुणाची भर पडली ती शिवसाई वणद संघाच्या खात्यामध्ये. या एका गुणाच्या भर पडल्यानंतर सामन्याचं गुणफल एकदा पाहूया. थर्ड रेड शिवसाई वणद 10 गुणांवरती तर अमर भारत टाळसुरे 17 गुणांवरती. 7 गुणांची आघाडी अमर भारत टाळसुरे संघाकडे आणि ही मात्र तिसरी चढाई. डुअल डायरेक्ट आणि यावेळेला मात्र थेट व्यासपीठापर्यंत खेळाडूला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती अमर भारत टाळसुरे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो तो 10 नंबरचे असे परिधान केलेला अमर भारत टाळसुरे संघाचा चढाईपट्टू. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. एकदा किती समयानंतर पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते आणि प्रथमेश कांगणे चढाईचा मार मारण्यासाठी सज्ज होतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. प्रथमेशच्या दृष्टी स्पर्धा निदानरेषा यशस्वीरित्या पार केली जाते. अर्थातच खोलवर चढाई करावी लागणार आहे. बोनस गुण ऑन नाहीये याची जाणीव प्रथमेशला आहे. अतिशय शांत आणि संयमी खेळीचे प्रदर्शन करणारा प्रथमेश यावेळेला रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो अमर भारत टाळसुरे संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केलं चढाईपट्टू. बघूया यावेळेला काय कामगिरी बजावणार. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. बोनस गुण देखील यावेळेला ऑन आहे. निदानरेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात खेळी सजवली जाते.
नक्कीच दिप्तेश गुजर यावेळेला पुन्हा एकदा याच चढाईपटूला होल्ड करण्यात यशस्वी ठरतो का बघूया. बझरची टिकटिक चालू होते, वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय, आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. बघूया पुढची चढाई कोण बजावणार. तितक्यात दुसऱ्या सत्रातील पहिल्या चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय तो अमर भारत टासुरी संघाचा 10 नंबर जसे परिधान केला चढाईपट. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आणि अमर भारत टासुरी संघाच्या माध्यमातून शांत आणि संयमी खेळाचा पवित्र आपल्याला आजवताना पाहायला मिळतो अमर भारत टासुरी. पण त्याच वेळेला प्रथमेश कांगडे चढाईचा भार वाहतोय तो शिवसाई वनन संघाच्या माध्यमातून. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण अर्थात बोनस गुण मिळणार नाहीये याची जाणीव प्रथमेशला आहे. प्रथमेश देखील रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 10 नंबर निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण शिवसाई वनन संघाचं बोनस गुण ऑन आहे. बघूया काय होतंय. दोन गुणांची कमाई केली गेली ती अमर भारत टासुरी संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच यशस्वी चढाई पाहायला मिळाली आपल्याला अमर भारत टासुरी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रथमेश कांगडे समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण यावेळेला बोनस गुण होणार आहे. नक्कीच मागच्या चढाईमध्ये प्रथमेशला कोलवर चढाई करून देखील बोनस गुण मिळाला नव्हता. आता मात्र बोनस गुण मिळू शकला जाऊ शकतो तो प्रथमेशच्या माध्यमातून. नक्कीच दुसरी रेड आपल्याला रिकाम्या हाताने मागे फिरताना पाहायला मिळाला. प्रथमेश कांगडे प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. अफाक ऐनरकर 777 नंबरची रस्सी प्रदान केलेला दापोलीचा बाहुबली मॅन फ्रॉम मुरुड अशी जास्ती ख्याती आहे. अनेक मैदानांवरती ज्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला असा अफाक ऐनरकर यावेळेला पुन्हा एकदा लॉबीचा वापर करतोय. बघूया कोणत्या खेळाडूला स्पर्श केला गेलाय. लॉबीचा वापर केला गेला आणि पंचांची हिट्टी वाजत नसेल तर नक्कीच समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेला आणि मोठा हिरा टिपला गेलाय तो शिवसाई वनन संघाचा प्रथमेश कांगडे नावाचा. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाई अर्थात धोक्याची चढाई आणि या तिसऱ्या चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झाला होता दिप्तेश गुजर. अर्थातच दिप्तेशला देखील पकड होते, बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय आणि आता मात्र ऑल आउटची भीती वळते ती शिवसाई वनन संघाकडे. नक्कीच पुन्हा एकदा अफाक ऐनरकर मजबूत बांध्याचा असा हा चढाईपटू नक्कीच आपल्या ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावरती खेळाचं प्रदर्शन करणारा अफाक यावेळेला काय कामगिरी बजावतो पाहणं महत्त्वपूर्ण ठरत आहे. जर 2 खेळाडू अफाकला पकड करू शकतात तर सुपर टॅकल होऊ शकेल. पण तितकी साधी गोष्ट नाहीये की तुम्ही अफाकला टॅकल करताय तेही 2 ते 3 खेळाडूंमध्ये. अफाक एका गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो यावेळेला एकुलता एक उरलेला 8 नंबरची रस्सी परिधान केलेला शिवसाई वनन संघाचा चढाईपटू. दरम्यान एकदा चालू सामन्याचा गुणफलक आपण पाहूया. शिवसाई वनन हा संघ खेळतोय 10 गुणांवरती आणि अमर भारत टासुरी हा संघ जाऊन ठेपलाय तब्बल 23 गुणांवरती. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते. 1+2 एकूण 3 गुणांची कमाई टासुरी संघासाठी. 26 गुणांवरती अमर भारत टासुरी आणि 10 गुणांवरती फिरावलेलं स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ते शिवसाई वनन संघाचं. बराच वेळ 10 गुणांवरतीच ठेपून असलेला शिवसाई वननचा संघ यावेळेला काय कामगिरी बजावतो. चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय दापोली तालुक्यातील जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातो तो सिद्धार्थ कामेरकर. यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरतोय. अफाकला थोडीशी विश्रांती दिली गेली होती सिद्धार्थच्या माध्यमातून नक्कीच आणि रिकाम्या हाताने मागे फिरून यशस्वीरित्या आपली चढाई पूर्ण केली गेली. सिद्धार्थच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 16 नंबरची रस्सी परिधान केलेला चढाईपटू. अफाक ऐनरकर दापोलीचा बाहुबली अशी ज्याची ख्याती आहे. अफाक यावेळेला पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. खरं तर शिवसाई वनन हा संघ ऑल आउट झाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याने मैदानामध्ये ऑल इन देखील केलं आणि
7 खेळाडू पुन्हा एकदा साथीने एका जोशाने लढण्यासाठी सज्ज झाले, पण त्याच वेळेला अफाक ऐनरकर नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावलं आणि बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला तो प्रथमेश कांगडेला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 16 नंबर जर्सी प्रदान केला. चढाईपट्टू चढाईचा भार होता शिवसाई मडन संघाचा. चढाईपट्टू बाद झाला आणि यावेळेला मात्र काहीसा कमी समय यावेळेला मात्र 15 नंबर जर्सी परिधान केला अमर भरत टाळसुरे संघाचा. चढाईपट्टू चढाईचा भार होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवसाई मडन संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. ज्यावेळेला प्लेअर चेंज होत आहेत, गेम चेंज होतोय, त्यावेळेला शिवसाई मडन संघासाठी संधी धावून येते. नक्कीच या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याची जी क्षमता आहे ती शिवसाई मडन संघाने दाखवून दिली पाहिजे. जर समोरचा खेळाडू नौका असेल आणि आपल्याकडे खेळाचा अनुभव असेल तर यावेळेला आपला अनुभव आपण पणाला लावला पाहिजे आणि आलेल्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर केलं गेलं पाहिजे ते शिवसाई मडन संघाने. त्याच वेळेला अमर भरत टाळसुरे संघाचा जर आपण विचार करतोय तर नौक्या खेळाडूंना संधी दिली जाते. त्या नौक्या खेळाडूंना देखील शिवसाई मडन संघाच्या विरोधामध्ये आपण ज्यावेळेला खेळत असेल त्यावेळेला आपण आपल्या खेळाचा ठसा उमटवला पाहिजे. नक्कीच मला सांगावं आणि कौतुक करावं असं वाटतं ते गौरी सण असं या व्यक्तिमत्वाचं. अत्यंत फार कमी वयामध्ये अनेक क्रीडांगणावरती ज्याने अमर भरत टाळसुरे संघाच्या माध्यमातून कबड्डीच्या अनेक क्रीडांगणावरती आपल्या खेळाचा ठसा उमटवला असा गौरी सणच. फार मला वाटतं कमी वेळामध्ये त्याने या कबड्डी खेळावरती वर्चस्व मिळवलं होतं. केशी येथे झालेल्या भव्य अशा मॅटवरील कबड्डी टुर्नामेंटमध्ये गौरीत सणस मला वाटतं अशीच अमर भरत टाळसुरे संघाकडे लीड होती आणि त्यावेळेला प्रभाकरजींनी गौरीसाठी एक संधी प्राप्त करून दिली होती आणि त्या संधीचं मात्र सोन्यामध्ये रूपांतर केलं होतं गौरीजने. त्या मैदानावरती आपल्या खेळाचे बहारदार प्रदर्शन करून गौरीत सणस हा दापोली तालुक्यातील एक चमचमता सितारा निघाला. खरं तर त्या सितारा मागे एक मोठं कोणाचं कर्तृत्व असेल आणि कोणाची मेहनत असेल तर ती प्रभाकरजी लाले यांची आहे. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम हे अमर भरत टाळसुरे संघ अथवा दापोलीतील प्रत्येक संघ आणि प्रत्येक संघाचे कोच मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते अमर भरत टाळसुरे संघासाठी. डू ऑर डाय रेड आहे. यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण मिळणार नाहीये. अर्थातच चढाई खोलवर करावी लागते आणि यावेळेला मात्र नजर हटी दुर्घटना घटी. जर थोडीशी संधी मिळाली असती तर हा एक खेळाडू समोरच्या 5 खेळाडूंना देखील भारी पडू शकला असता. प्रयत्न फार चांगला होता पण असफल ठरला. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारत यावेळेला मात्र शिवसाई मडन संघासाठी. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते आहे आणि यावेळेला मात्र साखळी पद्धतीतून सुटका होते शिवशाही मडन संघाच्या खेळाडूची. 2 गुणांची यशस्वी कमाई शिवसाई मडन संघासाठी आणि यावेळेला मात्र बऱ्याच वेळानंतर 13 गुणांवरती जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो की शिवसाई मडनचा संघ आणि अमर भरत टाळसुरे 28 गुणांवरती. अफाक ऐनरकर लॉबीचा वापर केला जातोय पण यावेळेला मात्र अफाक नक्कीच बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. आपण समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नव्हता आणि आपण लॉबीचा वापर केला. अर्थातच बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता आपल्याला दाखवला जातो त्यावेळेला तोल आपला गेला नाही पाहिजे. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असू द्या अथवा कबड्डीच्या क्रीडांगणावरती असू द्या स्वतःला बॅलन्स ठेवणं, स्वतःचं तोल सांभाळणं ही फार मोठी गोष्ट असते. नक्कीच पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला अमर भरत टाळसुरे संघाचा चढाईपट्टू चढाईचा मार होताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवसाई मडन संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल जर शिवसाई मडन संघाला नक्कीच दिप्तेश गुजर आणि प्रथमेश कांगणे फार मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला गेलाय अमर भरत टाळसुरे संघाच्या माध्यमातून. चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतोय. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र सार्थक चढाईचा भार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर 3 खेळाडूंच्या माध्यमातून सार्थकला पकड होते तर नक्कीच 2 गुणांची भर पडेल. पुन्हा एकदा ती अमर भरत टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये. सुपर टॅकल ऑन आहे यावेळेला. रोहित चोगलेला बाद करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र प्रयत्न असफल ठरतोय. सुपर टॅकल 2 गुणांची भर पडेल अमर भरत टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये. मला वाटतं खरं तर ही जी जबाबदारी होती सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक शिवसाई मडन 14 गुणांवरती आणि अमर भरत टाळसुरे 30 गुणांवरती. 14-30, 30-14 यापुढे होणारा सामना असेल केकेडी दापोली विरुद्ध श्री सीमामाता सालदुरे.
दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. केकेडी दापोली विरुद्ध श्री सीमामाता सालदुरे. या पुढचा सामना देखील आपल्याला अत्यंत चुरशीचा असा पाहायला मिळेल. महाराष्ट्रातलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या दापोलीमध्ये आज कडाक्याची पण तितकीच गोड गुलाबी थंडी असताना रात्रीचे ठीक 10 वाजत आलेत आणि भव्य अशा कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेणारे आपण सर्व कबड्डी प्रेमी खेळाडू क्रीडारसिक आपल्या सर्वांचं देखील मनापासून कौतुक की आज आपण रिक्षा चालक मालक व्यावसायिक संघटना सामना संपायला शेवटची 4 मिनिटे तिसऱ्या चढाईचा इशारा अमरभारत टासुरे संघासाठी. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान 15 नंबरच्या स्पर्धा केलेला अमरभारत टासुरे संघाचा नौखा चढाईपटू यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो 15 नंबरची असे परिधान केलेला चढाईपटू 15 नंबरला 15 नंबरच्या माध्यमातून उत्तर दिलं जातंय ते शिवसाई म्हणत संघाच्या माध्यमातून. नक्कीच जर आपण गुणफलकाचा विचार करतोय तर या सामन्याचं विजयाचं पारडं आपल्याला काहीसं झुकलेलं पाहायला मिळते ते अमरभारत टासुरे संघाकडे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. हॅलो. त्याचबरोबर या स्पर्धांसाठी अतिशय महत्त्वाची अशी व्यवस्था त्यांनी या ग्राउंडची आणि ग्राउंड बनवण्यासाठी ज्यांचं मोलाचं असं सहकार्य लागले ते महेंद्र शिगवण, लव शिगवण यांना मी विनंती करतो की त्याने व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी त्यांचं यथोचित मान सन्मान केला जाणार. लव शिगवण आणि महेंद्र शिगवण दोघांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर दत्ता पवार देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील मोलाचं असं सहकार्य लागले, त्याने देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असल्याचा पंचांनी इशारा केला. नक्कीच या सामन्यासाठी आपल्याला महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत अक्षय सुर्वे, त्याचप्रमाणे दापोली तालुका पंचप्रमुख देखील यावेळेला मोठी भूमिका बजावत आहेत. वृषाल उर्फ दादूजी सुर्वे. सरपंचांच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतोय सुधीरजी कदम गुणलेखकाचं काम बजावत. दत्ता पवार, लव शिगवण आणि महेंद्र शिगवण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. यापुढे होणारा सामना असेल केकेडी दापोली विरुद्ध श्री सीमामाता सालदुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. केकेडी दापोली श्री सीमामाता सालदुरे. आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. केकेडी दापोली आणि श्री सीमामाता सालदुरे खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर